आणि इथं तर दिलेलाच आहे, तरी पण मी दुसरा एक दाखवतो जो ऍक्च्युली रेफरन्स बुक मध्ये देतात. इथं काय दिले बघा, इथं कीटोन और अल्डिहाइड्स ऑन ऑक्सिडेशन विथ दिस gives dicarbonyl compound. This reaction is possible only compounds having alpha CH2 unit. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक रिंग दिली जाते, नेहमीचं एक्झाम्पल आहे, बऱ्याच वेळ येतं पेपरला, आणि इथं डबल बॉन्ड असतो, कार्बोनिल असतो. मग याच्या अल्फाला कोणता ग्रुप आहे? CH2. इकडे पण कोणता आहे? CH2. मग त्या CH2 च्या ठिकाणी अजून एक कार्बोनिल भेटतो. म्हणजे तुम्ही जर याच्यावर वापरला ACO2, सो दिस इज द प्रॉडक्ट. त्याला म्हणतात अल्फा किंवा 1,2 डायकीटोन. 1,2 डायकीटोन तयार होतो. कोण बनवतो? ACO2, सेलेनियम डायऑक्साईड. मग का बनवतो? कारण त्याच्यामध्ये स्वतःच डबल बॉन्ड आहे, त्यामुळे तो ही रिएक्शन पॉसिबल करू शकतो. खाली पण तुम्ही चेक करू शकता इथं की कार्बोनिलच्या शेजारी याच्यात CH2 आहेच ना, CH3 म्हणजे, म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला अजून एक कार्बोनिल भेटतो. सो हे त्याचं मेन पर्पज आहे, सेलेनियम डायऑक्साईडचं. रोल समजला का? हो सर. नेक्स्ट पुढे आहे पॉलिमरायझेशन. ही रिएक्शन बघा समजून तुम्हाला. हा मोनोमर आहे आपल्यासाठी सध्या, त्याचं नाव आहे फॉर्मल्डिहाइड. फॉर्मल्डिहाइड वरती आपण रूम टेम्परेचरला त्या तिघांना रिॲक्ट केलं तर हा कंपाऊंड भेटतो. आता याचे स्ट्रक्चर कसं असतं, पहिल्यांदा हा 3 टाइम्स आपण काय घेतला, हा दिस इज द फॉर्मल्डिहाइड, आणि याचे 3 मॉलिक्युल्स एकत्र येतात आणि या टाइपची रिंग तयार होती. सो याला तुम्ही बरेचसे नाव देऊ शकता, जसं मेटा फॉर्मल्डिहाइड, बिकॉज इट इज त्याचं बेसिक आहे, तो फॉर्मल्डिहाइड पासून तयार झालाय. ट्राय ऑक्झेन, 3 तुम्हाला ग्रुप दिसतात इथं, हा 1, हा 2 आणि हा 3. इट इज ट्रायऑक्झेन. देन सायक्लिक पॉलिमर डज नॉट शो इट. ठीक आहे, जाऊ द्या, हे 2 इथं तुम्हाला कळले असेल. सो बेसिकली पॉलिमरायझेशन म्हणजे काय, एक छोटं युनिट असतं त्याला आपण काय म्हणतो? मोनोमर. त्याच्यापासून तयार काय होतो? पॉलिमर. तो सध्या फॉर्मल्डिहाइड आपल्या काय, मोनोमर तयार झालेला कंपाऊंड आहे पॉलिमर. ठीक आहे, सो इथं रिंग फॉर्म होती. अजून एखादं एक्झाम्पल इथं बघा. आता आपण इथं 6 टाइम्स फॉर्मल्डिहाइड घेतला, मग अशी 3 होता, आता 6 घेतला. कॅटलिस्ट वापरलाय CaOH ट्वाइस. सो इथं ग्लुकोज तयार होतो, C6H12O6. अगेन फॉर्मल्डिहाइड पासून 6 कार्बन भेटतात आणि ते कंबाईन होतात एकमेकांबरोबर. तुम्ही बायोमॉलिक्युल्स मध्ये असं स्ट्रक्चर बघितलंय का? सो ते बाकीचे नाही ड्रॉ करत, पण या टाइपच्या रिंगला शुगर म्हणणार तुम्ही. पण त्याच्यामध्ये एक रिंगला अजून 2 रिंग जॉईंट होतात, तिथं तुम्ही बघितलं असेल, ते अल्फा आणि बीटा लिंकेज असतं. अजून एक पेपरला विचारतात बरं का हे स्ट्रक्चर्स. आता मग अशी 3 घेतले होते तर काय तयार झालं? 6 मेंबर रिंग. आता 4 घेतलं तर किती मेंबर रिंग आहे? 4 मेंबर रिंग आहे. पण मगाशी होतं फॉर्मल्डिहाइड, याचं नाव सांगा. ऍसिटाल्डिहाइड. तर त्याच्यातलं CH3 जो आहे तो आउटसाइड द रिंग राहतो, आणि देन तुम्हाला मेटा अल्डिहाइड भेटतो. व्हाईट क्रिस्टलाइन सॉलिड आहे, सायक्लिक पॉलिमर दिसतोय, आणि यूज ऍज अ सॉलिड फ्युएल ऑर किलिंग काय, स्नेल्स. ओके, नेक्स्ट. आता एकदा पॉइंट बघा आपलं काय चाललंय. SCO2 ला आलतो आपण सुरू केलं तर ऑक्सिडेशन त्या दिवशी, त्याच्यामध्ये SCO2 झाला. आता पॉलिमरायझेशन सुरू केलं, त्याच्यात अल्डिहाइडचं झालं. आता कोणाचं आहे? कीटोन. कीटोन मध्ये जसं तुम्ही नीट बघितलं तर ऍक्च्युली हे 3 ऍसिटोन आहे, 1, 2, 3. 3 ऍसिटोन एकत्र केले, रिएक्शन केली हायड्रोक्लोरिक गॅस बरोबर, 3 एकमेकांना जॉईंट होतात. जॉईंट कसं आले बघा, इथून रिमूव्ह झाला H आणि O.
सो हा एक लिंकेज झाला फर्स्ट. हा सेकंड लिंकेज. बाकी सगळं सेम राहतं. नीट ऑब्झर्व केलं तर हायलाइट करू तर आपण ग्रीन पार्ट ऍज इट इज आहे. नो चेंज. याच्यामध्ये कोणताही चेंज नाही. याच्यामध्ये कोणताही चेंज नाही. चेंज झालेला पार्ट वेगळा आहे ब्ल्यू कलर मध्ये बघा आता. सो OCH3 इट बिकम्स काय तयार झाला C डबल बॉन्ड C तयार झाला. इथं पण OCH3 चा C डबल बॉन्ड C तयार झालेला आहे. ओके. सो या ठिकाणी तयार होतो 4 ONE म्हणजे कोणता फंक्शनल ग्रुप कीटोन. कीटोन. ठीक आहे. 3 मॉलिक्युल एकमेकांना जॉईंट होतात. अजून एक इंटरेस्टिंग आहे खाली बघा. जर तुम्ही ऍसिटोन 3 टाइम्स वापरला आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आहे तर हे पॉलिमरायझेशन वेगळ्या टाइप मध्ये जातं. आपल्याकडे किती आहे 1 2 3 आणि असे 3 म्हणजे टोटल किती झाले 9. मग आउट ऑफ 9 6 रिंग मध्ये असतात आणि बाकीचे 3 रिंगच्या आउटसाइड असतात. सो 3 बाहेर आले. बाकीच्यांची रिंग तयार होती. नाव आहे मेसिटायलिन. आणि हेच तुम्ही माग एकदा बघितलं असेल रेड हॉट ट्यूब मध्ये जर आपण हा कंपाऊंड घेतला तर तो पण हा बनवतो. सो हे थोडक्यात कीटोनचं आहे पॉलिमरायझेशन. खास असे विशेष काही रिएजंट नाही. नॉर्मल जे आपले असतात तेच आहे. नेक्स्ट. त्या दिवशी रिएक्शन झाली होती. मला या रिएक्शनची कंडिशन सांगा काय आठवते तुम्हाला. काय प्रेझेंट पाहिजे किंवा काय अल्फा हायड्रोजन ऍबसेंट पाहिजे. बरं ठीक आहे. बघा आता दोज aldehydes do not contain alpha hydrogen atom, then with concentrated NH or KH produce salt. म्हणजे पहिली गोष्ट अल्फा हायड्रोजन 100% नाही पाहिजे. त्याचा प्रॉडक्ट आपल्याला एक भेटेल की कार्बोक्सिलिक ऍसिड आणि एक अल्कोहोल भेटतो. सर असे 2 दिसले तर कन्फर्म ती रिएक्शन कोणती कॅनेझोल. ओके. देन त्याचं मेकॅनिझम वगैरे खाली दिले. मेकॅनिझम आपण नाही बघणार पुढे जाऊ. जसं आपण तिकडे बघितलं ना अल्डोल मध्ये सेल्फिंग आणि क्रॉसिंग होतं. सो वेन मॉलिक्युल्स आर सेम 2 सेम मॉलिक्युल असेल तर कोणती रिएक्शन होणार सिंपल कॅनेझोलो. आणि जर दोन्ही डिफरंट असेल तर कोणते होणार मिक्स कॅनेझोलो. जसं खाली तुम्हाला दिसतंय की हा आणि हा मॉलिक्युल वेगळा आहे. कॅनेझोलो झाली की हा जो मॉलिक्युल आहे याचा ऍसिडचा सॉल्ट तयार होतो आणि दुसऱ्याचा कशामध्ये कन्व्हर्जन होणार अल्कोहोल. So in mix or cross Cannizzaro reaction, more reactive aldehyde is oxidized and less reactive aldehyde is reduced. मला एक सांगा याच्यातला ऑक्सिडाइज कोणता झाला पहिला की दुसरा प्रॉडक्ट मध्ये बघून सांगा. अल्डिहाइडचा ऍसिड होणं म्हणजे ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन म्हणजे हा जो आहे तो कसा आहे मोर रिएक्टिव्ह. ठीक आहे. कंडिशन विसरायचं नाही रिएक्शनच्या. पुढे कोणते दिले चिचनेको रिएक्शन. ही रिएक्शन थोडी वेगळी आली तर लगेच समजते. ॲल्युमिनियम वापरला जातो आणि इथं तुम्हाला C2H5O आहे म्हणजे असा ऑक्सिजन. ठीक आहे जाऊ स्ट्रक्चरची गरज नाही. सो हा रिएजंट दिसला. पहिली गोष्ट अल्डिहाइड च कन्व्हर्जन कशात होतं एस्टर मध्ये. So it is a modified Cannizzaro reaction. All aldehyde undergo this reaction in the presence of this reagent to form ester. So Cannizzaro चा प्रोडक्ट काय होता एक काय होता अल्कोहोल. आता टिश्नेको मध्ये रिएजंट चेंज होतो. तो Cannizzaro सारखीच रिएक्शन आहे पण आपल्याला त्या दोघांचं इन बिटवीन जो फंक्शनल ग्रुप आहे ऍसिड आणि अल्कोहोलच्या मधला त्या दोघांना एकत्र करा बरं. ऍसिड आणि अल्कोहोल काय तयार होतो एस्टर. सो रिएक्शन इज कॉल्ड एज एस्टरिफिकेशन. म्हणजे ही रिएक्शन टिश्नेको आहे पण त्याच्या आतमध्ये जी सब रिएक्शन होती ती कोणती आहे एस्टरिफिकेशन. ठीक आहे. बाकी काही विशेष नाही. कॅनाझोरोची मॉडिफाईड व्हर्जन आहे. पुढे जाऊ.
ओके, आता हे झूम आउट करायला लागेल. दिसल का नाही मला माहित नाही, तुम्हाला जाऊ दे, एक एक मिनिट बघू. पहिला आता आपण काय बघतो, रिड्युसिंग कॅरेक्टर. Aldehydes are easily oxidized, so they are strong reducing agents. पहिला कोणता आहे? टोलन्स. टोलन्स रिएजंट म्हटल्यावरती आठवलं पाहिजे की ही कोणती टेस्ट देतो तो? सिल्वर मिरर टेस्ट. रिएजंट कसा आहे? AgNO3 प्लस NH4OH हा कंपाऊंड भेटला, म्हणजे आत्ताशी तुम्ही टोलन्स रिएजंट बनवला. टोलन्स रिएजंटची रिएक्शन कोणाबरोबर केली? हा काय? अल्डिहाइड. अल्डिहाइड बरोबर रिॲक्ट केल्यानंतरून ऍसिड सेपरेट होतं, Ag सेपरेट होतो, वॉटर सेपरेट होतो, आणि त्याच्या वरती Ag फ्लोट होतो टेस्ट ट्यूबच्या वरच्या पार्ट मध्ये. सो आपल्याला वरती एक मिरर दिसतो, तो कोणता असतो? सिल्वर मिरर. सो वाय इट इज सिल्वर? कारण तिथं काय प्रेझेंट आहे? Ag. ओके, हा एक पार्ट झाला. आता खाली दुसरा एक दिला, परत एकदा AgNO3 NH4OH घेतला. सो AgOH आणि देन फायनली Ag2O भेटतो. आता दोन टाइप मध्ये रिएक्शन होती, हे समजून घ्या. पण मेन आपली रिएक्शन काय आता? टोलन्स रिएजंट कोणावरती होती? अल्डिहाइड. आणि आपल्याला काय भेटतो? सिल्वर मिरर. त्यामध्ये पहिल्या रिएक्शन मध्ये समजा तुमच्याकडे हा कंपाऊंड फॉर्म झाला, तो ऍज अ कॅटलिस्ट म्हणून तो ऍज अ रिएजंट म्हणून वापरतात. अगेन तुम्ही सगळं सेम केलं, तुम्हाला Ag2O भेटणार. मग अल्डिहाइड बरोबर Ag2O रिॲक्ट होतो, ऍसिड फॉर्म होतो, देन Ag सिल्वर मिरर इथं भेटतो. सो दोन्ही टाइप मध्ये रिएक्शन होऊ शकते, पण बेसिकली Ag तिथं फॉर्म होतो. सो हा झाला तुमचा टोलन्स रिएजंट. क्लिअर एवढं? येस नो? परत सांगू, साईडला घेऊ. तर समजा मी तुम्हाला म्हटलं टोलन्स रिएजंटची टेस्ट करा, तर तुम्ही लॅब मध्ये गेले तर तुम्हाला टोलन्स रिएजंट कुठंच भेटत नाही. मग तो बनवण्यासाठी तुम्ही दोन गोष्टी घेणार, AgNO3, त्याच्यात ऍड काय करणार? NH4OH. हे ऍड केल्यानंतर काय भेटणार तुम्हाला? AgNH3 2 टाइम्स ब्रॅकेटच्या बाहेर OH. म्हणजे आत्ताशी तुम्ही काय बनवलं? बोला. टोलन्स रिएजंट. आता हा रिएजंट तुम्ही बघून ठेवून दिला साईडला. प्रॅक्टिकल सुरू झालं आणि तुम्हाला म्हटलं मी की एक सॅम्पल आहे आपल्याकडं, सॅम्पल मध्ये मे बी अल्डिहाइड प्रेझेंट असू शकतो. तर तुम्ही काय कराल? तर तुम्ही याचे 2 ड्रॉप कशात टाकणार? गिव्हन सॅम्पल मध्ये. आणि गिव्हन सॅम्पल मध्ये 2-3 ड्रॉप टाकले की आता माझ्याकडे इथं सिल्वर कलर नाहीये, मी त्याला स्काय ब्ल्यू वगैरे घेतो, तर टेस्ट ट्यूबच्या इथं वरती तो कलर दिसायला लागतो. आणि इंटरेस्टिंग काय असतं की तुम्ही टेस्ट ट्यूबच्या या साईडनी बघितल्यावर नाही दिसत, तो जास्त वरतून बघायला लागतो आणि तुम्हाला मिरर सारखं दिसतंय. इथं इट इज लाईक अ मिरर. मग तो मिरर म्हणजेच कोणता? सिल्वर मिरर. सिल्वर मिरर आला म्हणजे तुम्ही काय म्हणणार? काय प्रेझेंट आहे तुमच्याकडे? समजलं का? हो सर. जसा टोलन्स रिएजंट्स आहे तसा पुढे आहे फेलिंग सोल्युशन. फेलिंग सोल्युशन कसं बनवायचं ते समजून घ्या आधी. आपल्याला एक सोल्युशन लागणार A, जे आहे कॉपर सल्फेट, आणि B लागणार आहे त्याच्यामध्ये सोडियम, पोटॅशियम टेट्रेट आणि NaOH घ्यायचा. ठीक आहे. या दोन सोल्युशनला आता एकत्र करायचं, म्हणजे A सोल्युशन विथ B सोल्युशन, आणि तुम्ही एकमेकांमध्ये मिक्स केलं तर तुम्हाला लगेच डार्क ब्ल्यू कलर भेटतो. आताशी तुमची रिएक्शन सुरू झाली, म्हणजे तुम्ही ऍक्च्युली रिएक्शनला सुरुवात केलीच नाही, तयारी केली की आपल्याला फेलिंग सोल्युशन बनवायचं, विच इज रेडी. ज्याचा कलर कोणता आहे सध्या? डार्क ब्ल्यू. मग आता तुम्ही गिव्हन सॅम्पल बरोबर त्याची रिएक्शन करा. आता गिव्हन सॅम्पल तुम्हाला नाही माहिती काय, सपोज हे सॅम्पल होतं, त्याच्यामध्ये तुम्ही गिव्हन रिएजंट टाकला बनवलेला फेलिंग सोल्युशन, ऍसिड भेटणार, आणि Cu+2 जो आहे तो कंबाईन होतो ऑक्सिजन बरोबर, आणि दॅट ब्ल्यू कलर चेंजेस टू रेड.
आणि जर असं झालं तर तुम्ही परत म्हणणार कोणता फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे? अल्डिहाइड. अल्डिहाइड. सो अल्डिहाइडची पहिली टेस्ट होती, वरची नाव काय होतं? कोणती होती? बेन हम्म, टोलन्स टोलन्स. आता ही कोणती आहे? फेलिंग सोल्युशन. ठीक आहे, टोलन सोपं आहे, त्याच्यात सिल्वर मिरर, इथं ब्ल्यूचा काय होतो? रेड कलर. रेड. आता पुढे कोणती? बेनेडिक्स सोल्युशन. इट इज अ मिक्सचर ऑफ कॉपर सल्फेट, सोडियम टेट्रेट आणि NaOH. परत एकदा नेहमीप्रमाणे सोल्युशन बनवून घेतलं, 3 गोष्टी मिक्स केल्या, कॉपर सल्फेट, सोडियम सायट्रेट आणि NaOH. या सगळ्यांपासून आपल्याला बेसिकली काय भेटतो? कॉपर +2 भेटतो. सो त्यांनी या सगळ्यांचं नाव न लिहिता डायरेक्ट एवढंच लिहिले की आपल्याला Cu+2 भेटला. रिॲक्शन सुरू केली, सॅम्पल मध्ये Cu+2 ऍड केला, बेसिक मीडियम आहे, OH वापरला. अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन होऊन काय होतं? ऍसिड. आणि साइडला अगेन Acid. तुम्हाला Cu2O भेटतो. सो तुमचा कंपाऊंड रेड PPT देतो. सो अगेन कोणता फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आला? अल्डिहाइड. तिसरी टेस्ट झाली. चौथी कोणती आहे? स्किप्स रिएजंट. काय काय घ्यायचं बघा? डायल्यूट सोल्युशन ऑफ पॅरा नावाचा रोज ॲनिलीन हायड्रोक्लोराइड, किंवा दुसरं काय मॅग्नेटा डाय, इज अ पिंक कलर डाय अँड नोन ॲज अ स्किप्स डाय. एकदम थोडीशी घ्यायची, एकदम म्हणजे आपल्या 2 बोटाच्या मध्ये बसेल तेवढी घ्यायची, आणि ती त्याचा डाय बनवायची, म्हणजे ती वॉटर मध्ये समजा तुम्ही ऍड केली पुढं. इट्स पिंक कलर इज डिस्चार्ज बाय पासिंग SO2 गॅस. त्याच्यातून SO2 गॅस पास करा, तो पिंक कलर निघून जातो. आता ते कलर लेस जे सोल्युशन आहे त्याला काय म्हणायचं? स्किप्स रिएजंट. आणि तुम्ही ज्या वेळेस त्याच्यामध्ये अल्डिहाइडचं सॅम्पल टाकाल तुमचं, सो तो तुमचा म्हणजे डिसअपिअर झालेला जो पिंक कलर आहे तो परत रिस्टोर होतो. असं झालं तर म्हणायचं कोणता फंक्शनल ग्रुप प्रेझेंट होता? अल्डिहाइड. ओके. सो या सगळ्या टेस्ट ज्या आता बघितल्या त्या कोणाचं डिटेक्शन साठी? अल्डिहाइड. अल्डिहाइड. परत एकदा बघा, नाव काय? पहिला टोलन्स, दुसरा फेलिक्स, देन बेनेडिक्स, स्किप्स. स्किप्स मध्ये कलर कोणता आला? पिंक. कलरलेस टू पिंक. बेनेडिक्स मध्ये रेड, फेलिंग्स मध्ये रेड, आणि पहिल्यामध्ये कोणता? सिल्वर. 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 ठीक आहे, नेक्स्ट. आता रिडक्शन ऑफ ओनली कीटोन्स. तुम्ही ही रिएक्शन बघितली का? पिनेकोल रिअरेंजमेंट हो सर. झाली आपली. अच्छा, हा, ते मायग्रेशन ग्रुप असतो त्याच्यात झालंय. पिनेकोल बनवतात कसं? पिनेकोल म्हणजे 1,2 डायोल असतो. कसं बनवायचं बघा. दोन्ही पण काय घेतले? कीटोन, ऍसिटोन घेतले, आणि इथं Hg बरोबर एखादा मेटल असेल तर त्याला काय म्हणतात? अमलगम. अमलगम ऑफ कोणाचा? मॅग्नेशियमचा, आता दिलेला. पिनेकोल फॉर्म होतो. सिंपल आहे, एवढंच याच्यामध्ये. मेकॅनिझमची गरज नाही, इथं तुम्हाला दिसते सरळ सरळ. CH3 2 आहे, इकडं 2 आहे, 4 झाले. 1 2 3 4. बाकी मग डबल बॉन्ड O चा सिंगल होतो आणि तिथं अटॅच होतो HH. एवढंच चेंज आहे. बाकी मग याच्यावर पुढे पिनेकोल होऊ शकतो. ठीक आहे. नेक्स्ट, रिॲक्शन विथ क्लोरोफॉर्म. तर हे आय थिंक या टाईपचा मागं पण बघितला होता की क्लोरोफॉर्म मध्ये CHCl3 ना, असं स्ट्रक्चर CHCl3. आता 3 क्लोरीन आहे, त्यात तो कार्बन शेजारी आणि त्याचा हायड्रोजन खूप ऍसिडिक आहे. हा बॉन्ड काय होतो? नेहमी ब्रेक. हा, आणि मग तो ग्रुप अटॅच झाला या कार्बनला. मग कसा आला? कार्बनवर चार्ज कोणता आला? निगेटिव्ह. सॉरी, हे चुकून झालं. निगेटिव्ह अटॅक इथं आला. सो बॉन्ड बिकम्स चार्ज, आणि त्या चार्जनी कोणाला घेतलं? मग अशी इथून रिमूव्ह कोण झालता? H. H. सो इथं क्लोरिटोन तयार झाला,
विच इज अ हिप्नॉटिक कंपाऊंड. ठीक आहे, पुढे बघा आता. अरे ऑक्सिडेशन रिएक्शन. रूलचं नाव काय वाचा? Popov rule. Popov's rule. According to this rule, carbonyl group stays with smaller alkyl group. नीट वाचा काय सांगतात तिथे. तुमच्याकडे आता एक कीटोन आहे, कीटोन सिमेट्रिक नाहीये, एक साइड मोठी एक छोटी आहे. तर ज्यावेळेस आपण त्याचं ऑक्सिडेशन करतो तर कार्बोनिल कोणाबरोबर राहतो बघा, स्टेज विथ द स्मॉलर अल्काइल ग्रुप. म्हणजे स्मॉलर कोणता आला आता, लेफ्ट वाला की राईट वाला? राईट. Right. सो हा बॉन्ड इथून ब्रेक होतो आणि त्याला इथं पुढे जॉईंट काय होतं, OH. त्यामुळे तुम्हाला 2 भेटले ऍसिटिक ऍसिड. बाकी हा साइड प्रॉडक्ट असतो जो इथं दिलेला नाहीये. ठीक आहे, कीटोनचं ऑक्सिडेशन असं होतं, लक्षात ठेवायचं. बल्की ग्रुप निघून जातो, तो मेन प्रॉडक्टचा पार्ट नसतो. बर, आता जस्ट आपलं झालेला टोलन्स रिएजंट ची रिएक्शन कोणतं कंपाऊंड देईल याच्यातला? acetaldehyde. ऍसिटाल्डिहाइड. का बरं? All of above. कस का ऑल ऑफ? टोलन्स रिएजंट कोणाच्या डिटेक्शन साठी होता? Aldehyde. हा, मग त्याच्यामध्ये दुसरा पण येईल का? Formaldehyde. मग एक तर हे कळतंय ना, पहिला अल्डिहाइड आणि तिसरा पण अल्डिहाइड आहे. मग त्या दोघांपैकी कोणता? Third. चला आपण जाऊन चेक करू ना वरती. वाचा काय लिहिलंय याच्यातून, काही हिंट भेटते का? इथं तुम्हाला कुठे, Acetaldehydes. हा इथं कुठे फॉर्मल्डिहाइड दिसतोय का? नाही. 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 ठीक आहे, सो फॉर्मल्डिहाइड नाही येणार, बाकीचे अल्डिहाइड येऊ शकतात. सो आन्सर काय येणार आपलं? ऍसिटाल्डिहाइड. Aldehyde. बाकी ऍसिटाल्डिहाइड विथ NaOH काय फॉर्म करेल? ऍसिटाल्डिहाइड NaOH. आधी रिएक्शन कोणती ते सांगा. Reduction. नाही नाही, ते नाही विचारलं. म्हणजे ही रिएक्शन कोणती, तुम्हाला काय आठवते त्या पहिल्या लाईन वरून? माहिती तुम्हाला रिएक्शन? बोला बाकीचे. ऍसिटाल्डिहाइड आहे आणि NaOH इज अ बेस. अशी कोणती रिएक्शन बघितली तुम्ही? Williams. विल्यमसन्स इथर सिंथेसिस. इथं कुठे इथर दिसतोय का? कॅरिझरो. अच्छा, कॅनिझरो. कॅनिझरोला काय लागतो, काय नाही पाहिजे? Alpha. अल्फा हायड्रोजन. हायड्रोजन आहे का बघा बरं. आहे की ऍसिटाल्डिहाइड मध्ये आहे. मग लगेच क्लिक झालं पाहिजे. अल्फा हायड्रोजन असलेली रिएक्शन कोणती? Aldol condensation. अल्डोल कंडेन्सेशन. मग अल्डोल कंडेन्सेशनचं शॉर्टकट त्या दिवशी बघितलं. हा कंपाऊंड लिहून घ्या तुमचा, ऍसिटाल्डिहाइड. ठीक आहे, आणि दुसरा कंपाऊंड त्याचा दुसरा मॉलिक्यूल शेजारी लिहून घ्यायचा. मी तुम्हाला इथं सांगितलं होतं की सॉरी, उलट करायला लागेल. याला समजा इथं CH3 करू आणि इकडे लिहू H. शॉर्टकट सांगितलं होतं की दोन्ही स्ट्रक्चर एकमेकांच्या समोर लिहून घ्यायचे आणि त्यांना जॉईन करायचा, ट्राय करायचा. आणि पहिल्या स्ट्रक्चर मध्ये काही चेंज होत नाही, फक्त CH3 चा काय होतो CH2. आणि दुसऱ्यामध्ये C डबल बॉन्ड O चा काय होतो, OH. मग आता हे जॉईन केल्यावर काय होईल मग बघा की,
इथं CH3 चा काय होणार CH2. सो H C डबल बॉन्ड O CH2 म्हणजे इथं आला. त्याला पुढे एखादं स्ट्रक्चर जॉईन करा. जॉईन केलेला जो कार्बन आहे तोच नंतर कशात कन्वर्ट होतो OH मध्ये. सो तुम्ही इथून सुरुवात केला 1 2 2 ला कोणता जोडला 3 आणि 3च्या पुढे काय 4. बाकी त्याला राहिलं काय आता इथं हायड्रोजन आणि या साईडला काय इथं CH3. असा कंपाऊंड कोणता दिसतोय ऑप्शन मध्ये ऑप्शन 2 थर्ड. थर्ड का सेकंड नीट बघा. सेकंड सेकंड 1 2 3 4 1 2 3 4 ऑप्शन नंबर कोणता आला सेकंड. सो चॅलेंजिंग काय असतं इथं रिॲक्शन समजली पाहिजे. लिस्ट आउट करा. खूप झाल्या तर 10-15 रिॲक्शन असतील. त्याच्यातल्या परत बेसवाल्या किती 2 आहे अल्डिहाइड सॉरी कॅनेझरो आणि अल्डोल. समजलं एवढं. हो सर. फेलिंग सोल्युशन इज काय होतं फेलिंग सोल्युशन ऑप्शन 3 करेक्ट ऑप्शन 3 मिक्सचर ऑफ सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट 3:Q. अँड NaOH. NaOH ला मुद्दाम बघ कसं लिहिलं त्यांनी कॉस्टिक सोडा लिहिलं कन्फ्युज करायला. ठीक आहे पुढं. आता इथं बेन्झाल्डिहाइडचे रिएक्शन आहे आणि याच्यामध्ये नवीन काही नसणार आहे. जास्तच रिएक्शन परत दिलेले असणार आहे आपल्या याच्या आधी झालेल्या. साईडचे नाव वाचा झालंय का सांगा. गॅटरमॅन कोच इटर्ट रोसनमंड स्टेफन झालंय का. हो सर आणि खाली कोणती गॅटरमॅन अल्डिहाइड सिंथेसिस. ठीक आहे. हे शॉर्टकट आहे फक्त. हे नवीन काही नाही याच्यामध्ये. उलट तुम्ही इथून लवकर लवकर करू शकता. हे पण झालते बघा तिसरी रिएक्शन PDBSO4 कोणती होती रोसनमंड रिडक्शन. इटर्डला क्रोमियम होता. गॅटरमॅन कोचला मी म्हटलं होतं तुम्हाला की CO ऍड झाला म्हणजेच अल्डिहाइड तयार होतो. CO ला H जोडायचा असतो फक्त. ही रिएक्शन बघा ऍक्वियस केवेजच्या खालची कंट्रोल ऑक्सिडेशन. अल्कोहोलला कंट्रोल ऑक्सिडेशन केल्यावर तयार काय होतं अल्डिहाइड. आणि परत एकदा ऑक्सिडेशन केलं तर काय होणार ऍसिड. देन खाली ती ग्रिग्नाटची रिएक्शन आहे. दिलेलं कंपाऊंड एस्टर आहे. ग्रिग्नाटचा R ग्रुप अटॅक करणार. R कोणता आहे ग्रिग्नाटचा C6H5 आणि तिथला लिव्हिंग ग्रुप कोणता आहे BR AR. नाही नाही तिथला नाही इथला म्हणतोय. इथला लिव्हिंग कोणता आहे हा OC2H5 कारण एस्टर मध्ये लिव्हिंग ग्रुप कोणता असतो OR. त्यामुळे तो तिथून निघून जाणार आणि C6H5 जॉईंट झाला अल्डिहाइड तयार होऊन जाईल. देन खाली बेन्झिन हे तर नेम रिएक्शन आहे गॅटरमॅन अल्डिहाइड सिंथेसिस. इथं पण सगळं समराइज करून दिले बघा. लेफ्टला दिसते सिल्वर मिरर टेस्ट PCl5 रेड फॉस्फरस हे सगळे झालेले आता. कॅनेझरो स्किप पिंक कलर स्किप्स आहे तो इकडे अल्डोल दिलेली आहे. खाली ग्रिग्नाट दिलेला आहे. हा कोणता कंपाऊंड आहे अल्डिहाइड. अल्डिहाइड वरती ग्रिग्नाट काय देतो सेकंडरी अल्कोहोल. ओके नेक्स्ट नॉमेनक्लेचरचा टेबल. आता फॉर्मिक ऍसिड जे आहे समोर दिसतंय जे आपल्याला माहिती ते आपण पुढे पुढे सरकत जाऊ. कॉमन नेम बघू. एक कार्बनला काय म्हणतात फॉर्म. सो फॉर्मिक ऍसिड 2 कार्बनला कॉमन नेम मध्ये ऍसिटिक ऍसिड 3 ला प्रोपेनिक आहे 4 असेल तर ब्युट्रिक आणि 5 असेल तर नाव काय व्हॅलरिक ऍसिड 5 कार्बन प्लस COH कॅप्रोइक ऍसिड. बाकी कॉमन नेम आपल्याला कळतील मिथेनोइक इथेनोइक वगैरे वगैरे. मिथ पासून हेक्झोनाइक पर्यंत आलो. हा हे लक्षात ठेवा. फॉर्मिक ऍसिड कशात असतं रेड अँट्सच्या बाईट मध्ये असतं. देन ऍसिटिक ऍसिड व्हिनेगर प्रोपेनिक ऍसिड असतं फॅट मध्ये. देन बाकीचं जाऊ दे चला. जे विचारलं हे विचारलेलं याच्या आधी हे 2
फॉर्मिक ऍसिड कशात येते. नेक्स्ट, ऍसिडचं स्ट्रक्चर. ऍसिडच्या कार्बन सी डबल बॉन्ड हा डबल बॉन्ड आहे, म्हणजे त्याचं हायब्रिडायझेशन कोणतं, sp2. sp2 And this carbon atom is in the center and thus bond angle is 120, म्हणजे हा सेंटरला आहे असा. मग हा 120 120 120 बेरीज किती झाली, 360 360. आता आपल्याला ऍसिड बघायचं, अल्डिहाइडचा विषय डोक्यातून काढून टाका. मग आता आपल्याला ऍसिड बनवायचं आहे, म्हणजे आपण स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट वापरणार. आता बघा, ऑक्सिडेशन इज कॅरिड आउट बाय ऍसिडिफाईड K2CR2O7 और KMnO4. सो अल्कोहोलचा अल्डिहाइड आणि अल्डिहाइडचा ऍसिड. बाकी त्यांनी इथं दाखवले आपण जे नेहमी डिस्कस करतो, अल्केनचा अल्कोहोल होतो, अल्कोहोलचा अल्डिहाइड, अल्डिहाइडचा ऍसिड होतो. पुढं गोल्डन की पॉइंट्स. Aldehyde on oxidation gives acid having same number of carbon atom. Ketone on oxidation gives acid having less number of carbon. हे लक्षात ठेवा, विसरतो आपण बऱ्याच वेळेला. अल्डिहाइडचा पण ऍसिड होतो, कीटोनचा पण ऍसिड होतो, पण कीटोनचा ऍसिड होत असताना साधी गोष्ट आहे ना, कीटोन आहे त्याच्या दोन्ही साईडला जर कार्बनच राहिले तर ऍसिड कसं काय तयार होईल, कारण ऍसिडला एका साईडला काय लागतो, OH. मग एक कार्बन काय होतो त्याचा, कमी. कमी म्हणजे काय झाला, लेस. आणि अल्डिहाइडला गरज नाही, कारण अल्डिहाइडच्या राईट साईडला काय असतो, हायड्रोजन. तिथं इन्सर्ट कोण होतो, ऑक्सिजन फक्त. सो अल्डिहाइडचा पण ऍसिड, कीटोनचा पण ऍसिड, कीटोन मध्ये एक कार्बन कमी, अल्डिहाइड मध्ये कार्बन सेम राहतात. ऑक्सिडेशन ऑफ कीटोन ऑकर्स ऑन प्रोलॉंग ट्रीटमेंट विथ अ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. म्हणजे अल्डिहाइडचं खूप सोपं आहे, कुठं पण बघा तुम्हाला बुक मध्ये लगेच भेटेल ही सिरीज. पण कीटोनचं करणं डिफिकल्ट आहे. कीटोनचा आर ग्रुप ऑर्गॅनिक मध्ये कसं असतं, कार्बन कार्बन कार्बनची चेन असते. आता कार्बनची चेन हे बेसिक आहे ऑर्गॅनिक्स, त्याच्यातला कार्बन तोडणं आणि तिथं OH जोडणं हे डिफिकल्ट आहे. म्हणून ही रिॲक्शन जास्त वेळ चालते, प्रोलॉंग ट्रीटमेंट. बाकी पुढे दिलं इथं, हे एवढं काही गरज नाही लक्षात ठेवायची. मी तुम्हाला मागं पण सांगितलं होतं, ज्या ठिकाणी CN असतो त्याच्यावर वॉटर ऍड केल्यावर काय भेटतो, ऍसिड. एवढं लक्षात ठेवा, विसरू नका. हे पॉइंट आलेले आणि कोणते पण रेफरन्स मध्ये बघा, तुम्हाला याच्यावर एक्झाम्पल भेटतील. तुम्हाला हा कंपाऊंड स्टेबल वाटतो का, नाही. त्याच्याकडे 3 लिव्हिंग ग्रुप आहे. KOH वापरला, प्रत्येक क्लोरीनची जागा कोणी घेतली, OH. आणि त्या दिवशी पण आपण केलं होतं, इथून लॉस ऑफ वॉटर होतं, लॉस ऑफ वॉटर झाला, हा कंपाऊंड भेटणार. अगलस्त करून बघू, RCOH OH आणि इकडे OH. सो हा बॉन्ड इकडे येतो, बाहेर कोण जाणार, OH, RC डबल बॉन्ड OH. समजलं, ऍसिड आला. पुढे आता बाय हायड्रोलिसिस ऑफ ऍसिड डेरिव्हेटिव्ह. ऍसिडच्या डेरिव्हेटिव्ह पासून ऍसिड तयार होणारच आहे. जसं फॉर एक्झाम्पल ऍसिडचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, ऍसिड जो आहे या टाइप मध्ये असतो OH, पण OH च्या ठिकाणी समजा Z नावाचा ग्रुप लिहिला, सो Z ची पॉसिबिलिटी काय, क्लोरीन गुड लिव्हिंग ग्रुप, OR गुड लिव्हिंग, NH2 पण गुड लिव्हिंग आहे, याच्यामध्ये पण चेंजेस होऊ शकतात. बघू आपण आता. वॉटर वापरला, क्लोरीनची जागा कोण घेणार, OH. न्यूक्लियोफिलिक ऍडिशन का सबस्टिट्यूशन, सबस्टिट्यूशन. हा कोणता फंक्शनल ग्रुप आहे, कीटोन आहे का, नीट बघा कोणता, Ester. नो इट इज नॉट एस्टर. कोणता आहे, अनहायड्रेट. अनहायड्रेट मध्ये नेहमी ग्रुप बाहेर पडतो कोणता तरी, समजा हा गेला तर मग त्या ठिकाणी तुम्हाला
ऍसिड भेटू शकतो. सो दिस इज अनहायड्राइड. हा एस्टर आहे. एस्टर पासून पण ऍसिड भेटतो. अमाइड पासून पण ऍसिड भेटतो. सो जेवढे काही डेरिव्हेटिव्ह आहे ऍसिडचे त्या सगळ्यांपासून ऍसिड बनवता येते. बिकॉज हे डेरिव्हेटिव्ह आपण कधीतरी याच्यापासूनच बनवलेले असतात. हा कंपाऊंड पण याच्यापासून, हा कंपाऊंड याच्यापासून, असं आपण केलेलं आहे. आता फक्त त्याला रिव्हर्स नेतो आपण. सो वी कॅन प्रिपेअर ऍसिड फ्रॉम ऍसिड डेरिव्हेटिव्ह. समजलंय? हो सर. ओके. बाकीचे समजलं की नाही? पुढं फिजिकल प्रॉपर्टी ऍसिडच्या. कार्बोक्सिलिक ऍसिड C1 to C4 4 कार्बन पर्यंत जर असले तर कम्प्लिटली वॉटर सोल्युबल असतात. जेवढं मॉलिक्युलर वेट जास्त तेवढी सोल्युबिलिटी कमी. सो कमी कार्बनचे लवकर सोल्युबल होतात. बॉइलिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट आणि मेल्टिंग पॉइंट हे मॉलिक्युलर वेटला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. जेवढी चेन मोठी तेवढं इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त, बॉन्ड लवकर ब्रेक होत नाही. सो फिजिकल कॉन्स्टंट जास्त. ऍसिड आणि अल्कोहोल मध्ये कम्पेअर केलं आणि जर सेम कार्बनच्या चेन असल्या तरी ऍसिडचा जास्त असतो. कारण अल्कोहोल मध्ये पण हायड्रोजन बॉन्डिंग आहे, ऍसिड मध्ये पण हायड्रोजन बॉन्डिंग आहे. पण ऍसिड मधलं कोणतं असतं? इंट्रा नाही सॉरी इंटर येतं. आणि इथं पण इंटर आहे. पण या ठिकाणी काय होतं, 6 मेंबर रिंग तयार होती विच इज मोर स्टेबल. म्हणून ऍसिडचा जास्त असतो, अल्कोहोलचा कमी असतो फिजिकल कॉन्स्टंट. हे माग पण ड्रॉ केलं तर तुम्ही, माहिती नाही डायमर हा. हो सर. नेक्स्ट जसं आपण अल्कोहोल मध्ये केलं तर आपण 2 बॉन्ड घेतले होते ना अल्कोहोल मध्ये, RO एक होता आणि OH, अशा 2 रिएक्शन बघितल्या. तसं इथं करायचं. आता रिएक्शन्स ड्यू टू हायड्रोजन ऍटम ऑफ दिस ग्रुप, म्हणजे थोडक्यात COH मधला H जातो आणि मग रिएक्शन होतात. जे मेन पॉइंट आहे. साधी गोष्ट आहे. ऍसिड मध्ये लिटमसचा कलर काय असतो? ब्ल्यू. ब्ल्यू. रेड. रेड. अजून प्रॅक्टिकल मध्ये असतं, अननोन कंपाऊंड देतात, त्याच्यात NaSCO3 टाकला की बबल्स येतात. बबल्स कोणत्या गॅसचे असतात? CO2 चे. आणि साधी गोष्ट, CO2 गॅस कशात प्रेझेंट असतो? ऍसिड मध्ये. सो एक टेस्ट आहे ऍसिडला डिटेक्ट करण्याची. देन ऍसिडची रिएक्शन बेस बरोबर केली तर साधं आपण शाळेच्या लेवल पासून बघतोय. ऍसिड प्लस बेस गिव्स सॉल्ट वाटर. वॉटर. ऍक्शन विथ मेटल. मेटल बरोबर ऍसिड नक्कीच रिॲक्ट करतात. ऑक्सिजनची लोन पेअर कोणाला पिकअप करते? सोडियमला. आणि हायड्रोजन रिमूव्ह होतो, गॅसच्या फॉर्म मध्ये रिलीज होतो. हा सोडियम सॉल्ट ऑफ कसला झाला? ऍसिड. ऍसिडचा. इथं तुम्हाला ऍसिडिक कॅरेक्टरची ऑर्डर दिली आहे. हायड्रोजनचा इफेक्ट कोणता? 0. 0. CH3 चा कोणता? प्लस आहे. प्लस आहे. C2H5 चा जास्त प्लस आहे आला. मग आता 3 क्लोरीन आले, त्याचा कोणता? मायनस आहे. याचा मायनस आहे, याचा मायनस आहे, याचा मायनस आहे. आता ते सगळे कम्पेअर केले ना, हे समजून घ्या. काही जणांना वाटतं एका वेळेस सगळ्यांचं कंपॅरिझन आहे. पहिले 3 वेगळे, खालचे वेगळे 4 आहे. पहिल्या 3 मध्ये H काहीच नाही प्लस आहे इफेक्ट, हा एक प्लस आहे आणि इथं 2 वेळा प्लस आहे. ऑर्डर समजली की ऍसिडिटीची कशी आली ते? हो सर. नेक्स्ट reaction with CH2N2. So N2 is a good काय असतो? लिव्हिंग. लिव्हिंग ग्रुप. तो नेहमी लिव्ह करतो आणि या ठिकाणी तुम्हाला कार्बन देतो तो. आता CH2 आणि H काय तयार होणार? CH3. CH3. So acid is converted into ester. Ester. मेथड आहे.
बाकी आपली खालची नेहमीची आपल्याला माहिती आहे ऍसिड आणि अल्कोहोल काय देतो एस्टरिफिकेशन. पुढं आता इथं एक एक नीट बघा, सगळं झालेलं रिॲक्शन पहिली येते का तुम्हाला? हो सर. याचा रोल काय? Dehydration. डिहायड्रेशन. लोन पेअरचा अटॅक इकडे होणार, बाहेर कोण जाणार? OH. OH. मग इथं आला NH4, NH4 चा नंतर NH2 होतो. ओके, म्हणजे इथं आपल्याला अमाइड भेटला. बाकी मग अमाइड वर तुम्ही डिहायड्रेशन केलं तर काय होतं? साइन. सायनाइड. आणि सायनाइड वर हायड्रोलिसिस केलं तर काय होतं? Acid. ऍसिड. हे लक्षात ठेवा, नाही तर जाल परत इकडं जाऊ शकत नाही, कारण इथं नायट्रोजन ऍड केलंच नाही आपण मध्ये. हे दोन्ही रिएजंट झाले बरोबर आहे. हो सर. OH कशात कन्वर्ट होतात? Cl. Cl मध्ये. नेक्स्ट वन. हे झालं ना त्या दिवशी. आता ऍसिड 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 LiLH4 चं काय करतो तो? रिडक्शन. हा, म्हणजे कशात कन्वर्जन होतं? अल्कोहोल मध्ये. अल्कोहोल. येस. देन हा कोणता रिएजंट आहे? Ranitidine. रॅनिनिकेल. रॅनिनिकेल आहे का बघा, नंतर चेक करा. रॅनिनिकेल मध्ये हिटिंग असतं का? नाही. नाही. ठीक आहे, पण तसंच आहे समजा. मग आता आपण इथं हायड्रोजन ऍड केला, सो आपण ऍडिशन ऑफ हायड्रोजन म्हणजे करतो रिडक्शन. सो ऍसिडचं रिडक्शन होऊन तयार काय होतो? अल्कोहोल. अगेन ऍसिड वर रिडक्शन करतोय आपण. इथं लिहिलंय रेड फॉस्फरस, हायड्रोजन ऍड होणार. सो अगेन तो अल्कोहोल पासून पण डायरेक्ट कशात जातो? अल्केन मध्ये. म्हणजे खूप स्ट्रॉंगली रिड्यूस झाला तो. ठीक आहे. सो इथं त्यांनी काय लिहिलं? रिॲक्शन ड्यू टू दिस ग्रुप, कार्बोनिल ग्रुप ऑफ COH. पहिली रिॲक्शन होती ऍसिडचा अल्कोहोल, दुसरी रिॲक्शन होती ऍसिडचा अल्कोहोल, तिसरी रिॲक्शन मध्ये ऍसिडचा डायरेक्टली काय तयार झाला? अल्केन. अल्केन. इथून पुढे खूप रिॲक्शन येत जातील, पण त्या तुम्हाला आता फॅमिलीयर असणार आहे, झालेल्याच असतात बऱ्याचशा. आता हे बघा, वरच्या रिॲक्शन मध्ये नाव आहे डिकार्बोक्झायलेशन. जनरली या रिॲक्शन मध्ये नेहमी काय देतात? CaO किंवा NaOH. कशाच्या प्रेझेन्स मध्ये? हीट. याच्या दोघांचं नाव काय? सोडा. आणि साधी गोष्ट आहे, जो ऍसिड आहे त्याला हीट केलं काय रिलीज होणार? CO2. कार्बन डायऑक्साइड. तो CO2 रिलीज झाला, आणि बाकी तुमच्याकडे जे कॉम्बिनेशन आहे Na त्याच्यापासून तयार काय होतो? Na2CO3. ठीक आहे. डिकार्बोक्झायलेशन मध्ये दोन ऑप्शन असतात नेहमी. एक, CO2 रिलीज होतो बरोबर, पण तो CO2 नंतरून बाकीच्यांबरोबर कंबाईन होऊन तो Na2CO3 पण बनवू शकतो. प्रॅक्टिकली लॅब मध्ये करताना CO2 रिलीज होतो, नंतरून तो मिक्स होऊन हा कंपाऊंड फॉर्म होणार. आणि हिंट काय इथं काय देणार तुम्हाला नेहमी? सोडा लाईन. हे पण आपलं झालेलं आहे. कोल्ब्स इलेक्ट्रोलिसिस. इलेक्ट्रोलिसिस करायला गेले, कोणता गॅस रिलीज होणार? कार्बन डायऑक्साइड. Na काय भेटला? NaOH. H2 पण रिलीज होतो आणि अल्केन भेटतो इथं. ही मेथड आहे, आपण एकदम सुरुवातीला बघितली अल्केनच्या चॅप्टर मध्ये. हंस डिकर झालते, आठवते का? AG वाली रॅडिकल रिएक्शन. नाही आठवते? हंस डिकर याच्यानं ओळखतात, इथं AG असतो. बाकी मग तुम्ही Br2 वापरा, Cl2 वापरा. आणि पुढं नेहमीप्रमाणे CO2 रिलीज होणार आणि AG बरोबर Br जातो, जर तुम्ही ब्रोमिन वापरला असेल तर, आणि इथं तुम्हाला हा कंपाऊंड भेटतो. मग साधी गोष्ट आहे, तुम्हाला इथं बघून कळेल की आपण हा कोणता फंक्शनल ग्रुप बनवलाय. बोला. अल्किल. म्हणजे ही रिॲक्शन अजून कोणत्या चॅप्टर मध्ये आली होती? हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. लक्षात ठेवा, हंस डिकर रिॲक्शन. कसे ओळखणार तुम्ही? ऍसिडचा कोणता सॉल्ट असणार आहे? AG म्हणजे काय? सिल्वर सॉल्ट ऑफ ऍसिड. मग तिथं Br2 और Cl2, CCl4 आणि Hμ. Hμ म्हणजे 100% कोणती रिॲक्शन आहे?
रॅडिकल रॅडिकल रिॲक्शन. ठीक आहे. ते सोडून डी वाला काय नको. मेन रिॲक्शन ही पुढे दिली. स्मिथ रिॲक्शन जशी पिनॅकोल आहे, कॅनेझरो आहे, तशी स्मिथ पण आहे. स्मिथ रिॲक्शन कशी ओळखायची? तुम्हाला NH3 नाही दिला, अमोनिया नाही दिलेला, तुम्हाला काय दिलाय? N3H दिलाय. थोडं विचार करून बघा बरं. नायट्रोजन 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 आणि पुढे हायड्रोजन कसे जोडायचे एकमेकांना? इथं 100% कोणता बॉन्ड असणार आहे? सिंगल. मग नायट्रोजनचे किती बॉन्ड असतात? 3 3. म्हणजे याचे झाले किती? मग 2. म्हणजे याचे 3 कंप्लीट झाले. आता हा जो नायट्रोजन आहे याचे बॉन्ड किती? 1 हा म्हणजे 1 दिला. ओके. पण आता याचा प्रॉब्लेम झाला ना, त्याला कमीत कमी 2 तरी बॉन्ड पाहिजे. सो हा असा आला. मग आता याचे 1 बॉन्ड कमी म्हणून चार्ज कोणता? निगेटिव्ह. याचा बॉन्ड जास्त म्हणून चार्ज कोणता आला? पॉझिटिव्ह इट इज N3H. नाव काय? हायड्रोजन. हायड्रोजन ऍसिड. ओके. सो या ठिकाणी परत एकदा CO2 रिलीज होतो, N2 रिलीज होतो आणि अमाइन तयार होतो. खूप मोठं मेकॅनिझम आहे. मध्ये आयसोसायनेट तयार होणं वगैरे वगैरे. सो अच्छा, तुम्हाला मी सांगितलं का विसरून गेलो?